सध्याची परिस्थिती काय त्या 411 कोटी? MIDCने मागच्या वर्षी 411 कोटीचे काम मंजूर केले होते. बऱ्यापैकी जे काम आहे, ते सध्या चालू स्थितीमध्ये आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते पूर्ण होणार आहेत. पण या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या कामाबद्दल आम्ही सांगू इच्छितो, की सध्या जे आपले काम चालू आहेत, त्याच्यामध्ये आपण रोडचे काम करतोय, पण ते करत असताना कंप्लीट प्लॅनिंग नाही केलंय. प्लॅनिंगचा अर्थ आहे, की आपल्याला केवळ रोड बांधून काम नाही चालणार. जर आपण केवळ रोड बांधली, तर 100% दरवर्षी त्या ठिकाणी फ्लडचं सिच्युएशन निर्माण होणार आहे. वॉकवे नसल्यामुळे लोकांचे ॲक्सिडेंट होत राहणार आहेत. तर आता आम्ही MIDC आणि सर्व डिपार्टमेंटला सूचना दिलेली आहे, की अर्बन डिझायनरचं आम्ही कन्सल्टंट जे आहे ते ऑन बोर्ड घेतलेलं आहे. त्याच्याकडून ते जे सर्व जे रस्त्याचे जे काम चालू आहे, त्याची एकतर गुणवत्ता प्लस रस्त्याच्या सोबत त्या ठिकाणी वॉकवे, तिथे स्टोम वॉटर ड्रेनेजची परिस्थितीची व्यवस्था जवळपास 10% एरिया सोडला तर पण पूर्ण MIDC मध्ये कुठेही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे. रात्रीच्या वेळी काही लोक जे आहेत त्याची शिफ्टिंग बंद होतात आणि बरेचसे लोक जे रात्रीला येतात तर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे. जे आपले जंक्शन्स आहेत ते 90 डिग्रीचे निर्माण केले आहेत. जंक्शन कधीही 90 डिग्रीचे होत नाही. तर जंक्शन जे आहे ते सायंटिफिकली तयार करणे आणि प्रत्येक लोकेशनवर ट्रॅफिक लाईट जे आहे ते क्लॉक सिंक्रोनाइज करणे आणि प्रत्येक रस्त्यावर इंडियन रोड काँग्रेस प्रमाणे जे सायनेजेस असले पाहिजे, जे प्लास्टर असला पाहिजे, हे सर्व करणे. जेणेकरून काय आहे की केवळ रस्ता नाही बांधायचे, तर रस्ते या पद्धतीने झाले पाहिजे की त्याच्यावर ॲक्सिडेंट होणार नाही, त्याची क्वालिटी जे आहे ते टिकतील आणि त्याच्यावर ट्रॅफिकची कोणती सुद्धा होणार नाही. तर या पद्धतीने आम्ही सूचना करून त्यांना डायरेक्शन दिलेले आहे. त्या पद्धतीने त्याने काम चालू केलेलं आहे. जे महत्त्वपूर्ण एखादा रोड आहे, जसं एक तळेगाव ते शिक्रापूर जाणारा एक MIDCचा रोड आहे, तो रोड पूर्ण झाला की आपला किमान 50% जे आहे सोल्युशन ते त्या रस्त्याद्वारेच होऊन जातील. कारण आपलं ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे ते मॅक्सिमम हा रस्त्याद्वारे होऊन जातील. तर त्याचा MIDCचा लँड एक्विजिशन आमचा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं काम सध्या चालू आहे. जानेवारी एंडपर्यंत आम्हाला ते काम पूर्ण करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये एक शेवटचा पोर्शन आहे 800 मीटरचा, तो PMRD कडे आहे. PMRDने त्याचं लँड एक्विजिशन चालू केलं नाहीये. ते करायला त्यांना 6 महिने लागेल. पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे 10 मीटरची रुंदी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हा रस्ता जे आहे ते आम्ही जानेवारी एंडपर्यंत ओपन करतोय. त्याच्यामध्ये शेवटचा जे पार्ट आहे ते पार्ट PMRDचा जे आहे ते 10 मीटरचा तयार होतील. त्या ठिकाणी ट्रॅफिक मुव्हमेंट मोबिलाईज ठेवण्याकरिता आम्ही त्या भागामध्ये ॲडिशनल पोलीस बंदोबस्त देणार आहोत, जेणेकरून हा रस्त्याचा वापर करून ट्रॅफिक कोणते जे विषय आहे ते विषय आपण हा रस्त्याद्वारे मार्गीवर लावून देऊ.